नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 17 सप्टेंबर 2022 शनिवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपरच्या ॲनालिसिसला आपण येथे सुरुवात करीत आहोत. तर नेहमीप्रमाणे डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आपण एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहून घेऊयात. जी लोकेशन चर्चेत असते ती आपण इथे डिस्कस करत असतो आणि सोबतच टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये कुरिल आयलँड शोधून काढायचं आहे आणि ते लोकेशन खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. जपान आणि रशिया ह्या दोन्ही देशांमध्ये हे जे आयलँड आहे यावरून नेहमी वाद पाहायला मिळतो. दोन्हीही देश आपलं हक्क इथे सांगण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यामुळे ही प्लेस जी आहे ती सध्या चर्चेत आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार जे असतं ते इंटरनॅशनल उशीर सिंड्रोम अवेअरनेस डे म्हणून इथे ऑब्झर्व केलं जातं. प्रत्येक सप्टेंबरचा तिसरा शनिवार. तर ह्या वर्षी ते 17 सप्टेंबर रोजी आलेलं आहे. हे एक जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये आयसाईट, हिअरिंग आणि बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम होतो मुलांमध्ये. म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम असल्यामुळे जन्मापासूनच हे पाहायला मिळतं आणि याची एक खूप डार्क साईड आपल्याला सांगता येईल की ही जी मुलं असतात ती हिअरिंग प्रॉब्लेम आहे असं म्हणून त्यांना ट्रीट केलं जातं. कारण इथे लक्षातच येत नाही की हा एक सिंड्रोम आहे, उशीर सिंड्रोम आहे आणि त्याला त्या जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि त्याला तसं ट्रीट करायला पाहिजे हे लक्षातच येत नसल्यामुळे याला हिअरिंग प्रॉब्लेम आहे असं इथे कन्सिडर करून ट्रीट केलं जातं आणि ज्याच्यामुळे क्युअर होण्याच्या ऐवजी पुढे जाऊन ब्लाइंडनेस आणि इम्बॅलन्सिंग सारख्या समस्या इथे उद्भवतात. तर सगळ्यात पहिल्यांदा चार्ल्स उशेर यांनी याचा शोध लावला होता. हे एक स्कॉटिश ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट होते, म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर ज्याला आपण म्हणतो ते होते. मग यामध्ये आपल्याला टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे 3 टाईप्स पाहायला मिळतात. टाईप 1मध्ये जे असतं त्यामध्ये सिव्हिअर बर्थ प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे जन्माच्या वेळीच त्याचं बॅलन्सिंग, त्याची विजन बाळाची आणि त्याचं हिअरिंग लॉस आपल्याला इथे पाहायला मिळतो. टाईप 2मध्ये एक मॉडरेट लेवलचं आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि टाईप 3मध्ये सुरुवातीला जेव्हा जन्म होतो तेव्हा ते बाळ व्यवस्थित असतं, पण हळूहळू इथे डिटोरिओरेशन आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या हेल्थमध्ये. मग यामध्ये जी पॅरेंट्स असतात ती एकतर कॅरियर पण असू शकतात किंवा ती समोरची जी चिल्ड्रेन आहेत, नेक्स्ट जनरेशन आहेत ती फिट पण असू शकते. मग ह्या डायग्रामवरून आपल्याला लक्षात येईल जी पॅरेंट्स असतात त्यांची जर 4 मुलं आपण कन्सिडर केली तर त्यामुळे मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी इथे चेक करता येईल. पहिलं जे चाइल्ड आहे जे संपूर्ण व्हाईट कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते अनअफेक्टेड चिल्ड्रन आहे. ठीक आहे, अनअफेक्टेड चाइल्ड आहे. त्याला कुठलाही हा जो सिंड्रोम आहे त्याची लक्षणं नाही किंवा त्याच्यामध्ये जेनेटिक काही समस्याही पाहायला मिळणार नाही. त्यानंतर मधली 2 जी आपल्याला दिसत आहेत ती कॅरियर म्हणून त्यांना संबोधलं जातं. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आढळणार नाही. त्यांच्यामध्ये जे इम्बॅलन्सिंगचं प्रॉब्लेम आहे ते जाणवणार नाही. आंधळेपणा किंवा हिअरिंग लॉस आपल्याला इथे जाणवणार नाही. पण ती कॅरियर आहेत. म्हणजेच काय, तर नेक्स्ट जनरेशनमध्ये ती कॅरी करू शकतात हे जे सिंड्रोम आहे ते. आणि त्यानंतर चौथं जे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय ते जे डार्क ब्लू कलरमध्ये ते जे चाइल्ड आहे ते अफेक्टेड चाइल्ड असणार आहे. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी आपल्याला इथून लक्षात येते. तर बघा यामध्ये मेन जे आहे ते हिअरिंग लॉस, बॅलन्सिंगचं लॉस आणि विजन लॉस आपल्याला पाहायला मिळतो. खूप मोठ्या प्रमाणात रिसर्चेस झालेले आहेत तरीही याच्यावर कुठलाही क्युअर सध्या तरी अवेलेबल नाही आहे. जवळपास 4 लाख लोक, जगात 4 लाख लोक याच्यानी ग्रस्त असे आपल्याला पाहायला मिळतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 13 महिन्यानंतर म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हे जे मराठवाडा आहे ते इथे मुक्त झालं होतं. म्हणजे काय, भारताच्या टेरिटरीमध्ये याला इन्क्लूड करण्यात आलं होतं. इंडियन मिलिटरीने जे निजाम होतं त्याला इथे हरवून हे जे प्लेस आहे ज्याला मराठवाडा आणि तेलंगणा, आजचं जे स्टेट आपल्याला पाहायला झालं ते तेलंगणा आणि आपलं जे महाराष्ट्रातलं आहे ते मराठवाडा मिळून हा जो प्रदेश होता मराठवाडा याच्या मुक्ती संग्रामाची आपल्याला इथे कथा सांगता येईल. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ही जी प्रिन्सली स्टेट्स होती यांना 2 ऑप्शन्स देण्यात आली होती. एकतर तुम्ही भारताकडे व्हा किंवा पाकिस्तानकडे व्हा. तर हे जे मराठवाडा होतं त्याने एक UN कडे अपील केली होती, युनायटेड नेशन्सकडे अपील केली होती की एक इंडिपेंडंट स्टेटहुड त्याला देण्यात यावं. तेव्हा त्याचे राजा कोण होते, ओस्मान अली खान हैदराबादचे तेव्हाचे रूलर होते आणि त्यांनी UN कडे अपील केली होती इंडिपेंडंट स्टेटहुडसाठी. आताचा जो मराठवाडा आणि तेलंगणा प्रदेश आहे त्याला मिळून एक वेगळं म्हणजे स्टेट, एक वेगळं राष्ट्र तयार व्हावं अशी अपील केली होती. मग याला आपल्या भारतामध्ये एकत्रित आणण्यासाठी मेन लीडर्स आहेत ती म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा
रमणभाई पारीख, PH पटवर्धन आणि महत्त्वाचे म्हणजे बहिर्जी शिंदे, जी पहिले व्यक्ती आहेत ज्यांना मृत्यू झाला होता ह्या मुक्तीसंग्रामाच्या वेळी अंजनगाव येथे. पोलिसांनी ऑपरेशन पोलो इथे चालवलं आणि 5 दिवसांच्या आत हे म्हणजे मराठवाडा आहे ते आपल्या भारतात सामील झालं होतं. आज संपूर्ण न्यूजपेपरमध्ये SCOबद्दल दिलेलं आहे. सगळ्या पेजवर तुम्ही जिथे जाल तिथे SCO पाहायला मिळेल. कारण नुकतीच SCOची मीटिंग पार पडलेली आहे. कुठे? समरकंद येथे. उझबेकिस्तान येथील समरकंद येथे ही मीटिंग पार पडलेली आहे. ज्याच्यामध्ये SCOची जी मेंबर कंट्रीज आहेत त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि इथून मग कोणी काय म्हटलेलं आहे आणि कोणाचं काय स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला पूर्ण न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळेल, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने रिलेव्हंट असणार नाही आहे. तर जो डेटा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याच्यावरच आपण इथे फोकस करणार आहोत. तर SCOची मीटिंग झाली समरकंद उझबेकिस्तानमध्ये. सगळ्या जी राष्ट्र आहेत त्यांच्या नेत्यांनी आपापली जी स्पीचेस आहेत ती इथे आपली म्हणणं पुढे ठेवलेलं आहे, ज्यामध्ये भारताने कनेक्टिव्हिटीचा प्रश्न इथे मांडलेला आहे. सोबतच जे कोऑपरेशन आहे त्यावर आपला मेन फोकस राहिलेला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रान्झिट राईट्सबद्दल आपलं ओपिनियन पुढे ठेवलं आहे. ज्यामध्ये काय तर ही जी SCO कंट्रीज आहे यामध्ये फ्रीली सगळ्यांना ट्रॅव्हल करता येईल याच्यासाठी ट्रान्झिट राईट्सबद्दल ते इथे बोलले. म्हणजे काय लोकं किंवा कुठलंही सामान आपण आरामात ये जा करू शकू अशा प्रकारचं हे राईट असणार आहे असं ते बोलले. तर पाकिस्तानने हे जे ट्रान्झिट राईट आहे ते इथे नाकारलेलं आहे आणि याचा एक खूप मोठा आपल्याला ड्रॉबॅक पाहता येईल की जे ट्रान्झिट राईट आपल्याला जर पाकिस्तानमध्ये मिळालं असतं तर आपण जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहोत तिथे अतिशय सोपं आपल्याला झालं असतं पोहोचण्यासाठी. कारण तिथून मग पुढे अफगाणिस्तान आणि नंतर उझबेकिस्तान किंवा इतर जी सेंट्रल एशियन कंट्रीज आपल्याला आपल्या पाकिस्तानला लगतवर आपल्याला पाहायला मिळतात, तिथे आपलं पोहोचणं सोपं झालं असतं. पण इथे पाकिस्तानने नाकारलेलं आहे. तरीही भारताने एक पॉझिटिव्ह स्टेप इथे उचललेली आहे आणि कदाचित पुढे पाकिस्तान होकार देईल ह्याच्या म्हणजे पॉझिटिव्हिटीमध्ये भारत सध्या आहे. पाकिस्तानचे लीडर किंवा चीनचे जे जिनपिंग आहेत त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा होईल असं इथे बोलल्या जात होतं मीटिंग होण्याच्या पूर्वी, पण तसं काहीही झालेलं नाही आहे. तर बघा आपला जो फोकस आहे स्पीचमध्ये मोदींनी कशावर ठेवलेला आहे? कोऑपरेशन. म्हणजे सगळ्या देशांमध्ये जे आपले SCO कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये कोऑपरेशन आपल्याला घडवून आणणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एनर्जीवर फोकस करण्यात आलेला आहे. फूड क्रायसिस जे अनुभवतं आहे संपूर्ण जग त्याच्यावर इथे फोकस केलेला आहे. सोबतच कोविड-19 जे पॅन्डेमिक आहे आणि युक्रेन रशियाचं जे वॉर आहे त्याच्यावरही इथे फोकस करण्यात आलेला आहे. SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही एक इंटरगव्हर्नमेंटल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. युरेशियन पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड मिलिटरी ऑर्गनायझेशनमध्ये पीस मेंटेन करणे, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं काम ही करत असते. 2001 मध्ये हिचं फॉर्मेशन झालं आणि 2003 पासून ही कार्यरत आहे. कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही सेंट्रल एशियन मेंबर कंट्रीज आपल्याला पाहायला मिळतील. चीन, भारत, पाकिस्तान आणि रशिया ही काही अदर मेंबर कंट्रीज आहेत. तर ऑब्झर्व्हर स्टेट्स इथे लक्षात ठेवा. 4 ऑब्झर्व्हर स्टेट्स आहेत. अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया. तर 1996 मध्ये हिचं फॉर्मेशन झालं. आताच मी म्हटलं 2001 मध्ये. तर बघा 2001 मध्ये SCO ह्या नावाने ती उदयास आली. तर 1996 मध्येच हिची पायाभरणी झाली, जिथे 5 देशांचा समावेश होता. ठीक आहे. तेव्हा याला शांघाई 5 ह्या नावाने ओळखलं जायचं. त्यामध्ये कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या 5 देशांचा समावेश होता. त्यानंतर काय झालं 2001 मध्ये उझबेकिस्तान ॲड झाला आणि मग याचं नाव चेंज करून SCO असं करण्यात आलं. म्हणजे शांघाई 5 1996 मध्ये ओळखली जायची. तर 2001 मध्ये जेव्हा उझबेकिस्तान ॲड झालं तेव्हा ती SCO ह्या नावाने ओळखली जाते. त्यानंतर 2017 मध्ये इंडिया आणि पाकिस्तान याची मेंबर कंट्रीज बनली. 2005 मध्येच आहे भारत हा ऑब्झर्व्हर स्टेट म्हणून ह्या SCOचा इथे नियुक्त झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये एक परमनंट मेंबर म्हणून भारताला स्थान मिळालं. सोबतच पाकिस्तानही परमनंट मेंबर बनलेला आहे. रिसेंटली म्हणजेच 2021 मध्ये इराणलाही ह्या SCOचं मेंबर बनवण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि त्यानंतर याचं स्ट्रक्चर महत्त्वाचं ठरेल पाहायचं. याच्यामध्ये 4 बॉडीज आपल्याला पाहायला मिळतील. हेड्स ऑफ स्टेट काउन्सिल, हेड्स ऑफ गव्हर्नमेंट काउन्सिल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऑफ फॉरेन अफेअर्स आणि एक महत्त्वाचं म्हणजे रॅट्स, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर, ज्यामध्ये टेररिझम, सेपरेटिझम आणि एक्स्ट्रीमिझमला कॉम्बॅट करण्यासाठी ही जी बॉडी आहे ती तयार करण्यात आली होती. लक्षात ठेवा एक्झाममध्ये जर विचारलं रॅट्स हे कोणाचं ऑर्गन आहे तर ते SCOचं ऑर्गन आहे. हे लक्षात ठेवा. रॅट्स महत्त्वाचं आहे, विचारलं सुद्धा आहे.
तर सिक्युरिटीवर कोऑपरेशन जे आहे, सिक्युरिटी कोऑपरेशनवर भर देणे, कल्चरल सोबतच इकॉनॉमिक कोऑपरेशन्स आणि मिलिटरी ॲक्टिव्हिटीज यांच्यामध्ये समतोल साधून ठेवण्याचं काम ही SCO करत असते. याचं सेक्रेटेरिएट आपल्याला बीजिंग येथे पाहायला मिळेल आणि जी ऑफिशियल लँग्वेजेस आहेत ती रशियन आणि चायनीज आहेत. यावर आणखी लेख येतच राहणार आहेत. होऊ शकतं की पुढच्या 1-2 दिवसात यावर आपल्याला एडिटोरियलही पाहायला मिळेल. तेव्हा परत एकदा आपण हे पूर्ण 360 डिग्रीने परत एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर बघा, केरळ जे आहे त्यांनी जी डॉग विक्टिम्स आहेत, डॉग बाईट विक्टिम्स म्हणजे ज्यांना कुत्र्यांनी चावलं आहे असे जे विक्टिम्स आहेत त्यांची केअर करण्यासाठी इथे केरळ सरकारने सांगितलेलं आहे. तर ही न्यूज महत्त्वाची कशी? तर बघा, एक 12 वर्षांची मुलगी होती जिचा मृत्यू झाला आहे डॉग बाईटमुळे. तर तिला रेबीज झालं होतं. तिने वॅक्सिन घेतलं होतं तरीही तिचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही जी न्यूज आहे ती फोकसमध्ये आली होती. तर आपल्याकडे रेबीजची वॅक्सिन अवेलेबल आहे, पण आपली जी वॅक्सिन आहे ना ती वन शॉट नाही आहे. म्हणजे कुठेच वन शॉट वॅक्सिन अवेलेबल नाही आहे संपूर्ण जगामध्ये. त्याला असं काही दिवसांच्या अंतरावर 4 ते 5 वॅक्सिन्स अशा घ्याव्या लागतात आणि ही जी वॅक्सिन आहे ती तिची इफेक्टिव्हिटीवर आता प्रश्न निर्माण होतो आहे. म्हणजे तिचा मृत्यू झालेला आहे त्या मुलीचा आणि त्याच्यानंतर केसेसही आपल्याला केरळमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तर हे जे रेबीज आहे ते फक्त डॉग बाईटमुळे होतं का? नाही. तर डॉग बाईटमुळे आणि कॅट बाईटमुळे जास्त आपल्याला प्रॉब्लेम्स होतात, कारण ती आपली पाळीव प्राणी आहेत आणि नेहमी आपल्यासोबत असतात. त्याच्यामुळे त्यांची केसेस जास्त पाहायला मिळतात. पण हे जे रेबीज आहे ते मंकीजमुळे म्हणा किंवा क्रोकोडाईल्समुळे, तर वेगवेगळ्या ॲनिमल्समुळेही होताना आपल्याला पाहायला मिळतो. लिसा व्हायरस फॅमिलीमध्ये हा जो व्हायरस आहे तो बिलॉंग करतो. LYSSA लक्षात ठेवा, लिसा व्हायरस. त्यानंतर बघा, जे केदारनाथचं सँक्टम सँक्टोरम आहे, म्हणजे गर्भगृह जे आहे केदारनाथ मंदिराचं, आर्ट अँड कल्चरमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे. मंदिराची जी पार्ट्स आहेत ती लक्षात घ्या. अर्धमंडपा हे जे पोर्शन तुम्हाला दिसत असेल ते आहे अर्धमंडपा. त्यानंतर पुढे एक हॉल आहे जिथे प्रार्थना वगैरे केली जाते, त्याला मंडपा असं म्हटलं जातं. त्यानंतर शिखर आपल्याला माहितीच आहे, अमालका, आणि त्याच्यावर असतो तो कळस. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो जिथे आपलं जे देवी देवता असतात त्यांना गर्भगृह असं म्हटलं जातं. तर हे जे गर्भगृह आहे केदारनाथ मंदिराचं, तिथे सोन्याची प्लेट चढवली जाणार आहे असं सांगितलं जातं. एक मुंबई बेस्ड बिझनेसमॅन आहेत, ते इथे काम करणार आहेत. हे सोन्याची प्लेट म्हणजे गोल्ड प्लेटेड बनवणार आहेत गर्भगृह. त्यांनी इथे नाव जे आहे ते आपलं रिव्हील केलेलं नाही आहे. तर हे जे केदारनाथ टेम्पल आहे ते 1200 वर्ष जुनं इतकं सांगितलं जातं. आणि ही जी गर्भगृह आहे तिथे ऑलरेडी 230 किलो चांदीचा इथे वर्क केलेला आहे. म्हणजे चांदीची प्लेट आपल्याला पाहायला मिळेल, तिला काढून आता. आणि ही चांदीची प्लेट जी आहे ती 2017मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी असं कुठल्याही मेटलची प्लेट आपल्याला तिथे पाहायला मिळणार नाही. 2017मध्ये सिल्वरने 230 किलो चांदीचा वापर करून इथे ही सिल्वर प्लेटेड करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ही गोल्ड प्लेटेड अशी जी सँक्टम सँक्टोरम आहे ते करण्यात येणार आहे. केदारनाथ मंदिराबद्दल 2-3 पॉईंट्स महत्त्वाचे लक्षात ठेवा. लॉर्ड शिवाला डेडिकेट करण्यात आलेलं हे मंदिर आहे, जे हिमालय रेंजमधील गढवाल रिजन आहे तिथे आपल्याला पाहायला मिळेल. मंदाकिनी नदी जी आहे तिच्या काठावर उत्तराखंडमध्ये याचं लोकेशन आहे. आणि संपूर्ण वर्षभर जे आहे, वर्षभराचा मॅक्सिमम पोर्शन हे बर्फामध्ये झाकलेलं असतं. एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान हे ओपन असतं भाविकांसाठी. आणि जे 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या भारतामध्ये त्यांच्यापैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे ही जी प्लेस आहे ती महत्त्वाची आहे. आणि याचं जे निर्माण आहे ते आदि शंकराचार्य यांनी केलं आहे असं सांगितलं जातं. सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जे मॅरिटल रेपचं इश्यू आहे त्याच्यावर इथे रिप्लाय मागितलेला आहे. त्याला क्रिमिनलायझेशनमध्ये करायचं किंवा नाही करायचं याच्याबद्दल इथे विचारण्यात आलेलं होतं. तर मॅरिटल जे रेप आहे आपल्याकडे त्याच्याबाबत स्टेटस आपण आपल्या भारतात पाहून घेऊयात. सेंट्रलचा रिप्लाय काय असणार आहे ते आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच. तर मॅरिटल रेप म्हणजेच काय? तर सेक्शुअल इंटरकोर्ससाठी भाग पाडणे. स्पाउसेसला कोणीही असो त्यांच्यापैकी कोणालाही जर सेक्शुअल इंटरकोर्ससाठी भाग पाडणे त्याला आपण म्हणतो मॅरिटल रेप. आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास स्पेशली विमेनच्या बाबतीत आपल्याला हे पाहायला मिळतं. पोस्ट मॅरेज म्हणजे लग्नाच्या नंतर जी आहे विमेन ती ऑटोनॉमी मानली जाते, हजबंड्सद्वारे ऑटोनॉमी मानली जाते आणि त्याच्यामुळे हा जो पॅट्रिआर्कियल आउटलुक आहे तो मॅरिटल रेपसाठी इथे कारणीभूत ठरतो आहे. 100पेक्षा जास्त कंट्रीने जगात आज हे जे मॅरिटल रेप आहे त्याला बॅन केलेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली भारत हे त्या 36 देशांमध्ये आहे ज्यांनी अजूनही मॅरिटल रेपला क्रिमिनलाइज केलेलं नाही आहे. त्यानंतर आपण याचं जे आहे डेटा ॲनालिसिस थोडक्यात करून घेऊयात.
अबाउट 70% जी विमेन आहेत ती डोमेस्टिक व्हायलन्सला बळी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची रिपोर्ट आहे क्राईम इन इंडिया 2019मध्ये जी प्रसिद्ध झालेली, त्याच्यानुसार दर 16 मिनिटाला एका महिलेचा इथे रेप होतोय असं इथे सांगण्यात आलेलं आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 2015-16चा डेटा पाहिल्यास लक्षात येईल की 99% जी केसेस आहेत ती तर रिपोर्टच केली जात नाही. आणि UN पॉप्युलेशन फंड यांच्या म्हणण्यानुसार 15 ते 49 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांच्यापैकी 2/3 मॅरिड विमेन जी आहेत ती अशा बीटन किंवा रेप्ड किंवा जी फोर्स्ड सेक्स आहे त्याची बळी पडलेली आपल्याला पाहायला मिळतील. मग त्यासाठी आपल्या भारतामध्ये काही लीगल प्रोव्हिजन्स आहेत का? मॅरिटल रेप अशी कुठलीही आपल्याला एखादी डेफिनेशन कुठेही लॉमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण जे सेक्शन 375 आहे आपल्या IPCचं, इंडियन पेनल कोडचं सेक्शन 375 लक्षात घ्या. त्यामध्ये जर एखादा व्यक्ती एखाद्या मायनर स्त्रीशी म्हणजे ती 18 वर्षांपेक्षा जर कमी वयाची असेल आणि तिच्यासोबत जर सेक्शुअल इंटरकोर्स तो करत असेल विदाऊट हर कॉन्सेंट म्हणजे तिची सहमती नसताना, तर याला रेपच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पण इथे लक्षात घ्या, इथे एक एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन 2. 375चं जे सेक्शन आहे त्यामध्ये एक्सेप्शन 2 देण्यात आलेलं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर ती त्याची पत्नी असेल आणि ती 15 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तरच त्याला रेप कन्सिडर केल्या जाणार, अदरवाईज त्याला रेप असं म्हणता येणार नाही. मग 2018मध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट येतं, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हे जे 15 वर्ष आपण वर पाहिलं होतं सेक्शन 375चं एक्सेप्शन 2मध्ये, तर त्याला 15 वर्षांवरून 18 वर्ष इतकं वाढवण्यात आलं. सध्या आपल्या लॉजमध्ये फक्त एक आपल्याला अशी पाहता येईल कंडिशन ज्यामध्ये त्या स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात, ती म्हणजे सेक्शन 498A ऑफ IPC. यामध्ये काय जी काही क्रुएल्टी असतात, डोमेस्टिक व्हायलन्सेस आहेत, हजबंड किंवा इनलॉजद्वारे जी केली जातात त्यांच्या विरुद्ध ही प्रोटेक्शन इथे मिळवू शकतात. हे सेक्शन लक्षात ठेवा, ज्यामध्ये डॉरी केसेस वगैरे आपण जी केसेस असतात ती पाहत असतो, सेक्शन 498A. त्यानंतर जे क्रिमिनलायझेशन आहे ते करण्यासाठी काही आर्ग्युमेंट्स आहेत आणि ते का करू नये त्याच्यासाठीही काही आर्ग्युमेंट्स आहेत, ती वन बाय वन आपण इथे पाहून घेऊयात. तर जे मॅरेज आहे ते काय एक लायसन्स म्हणून पाहिलं जातं फोर्सिबल रेपसाठी. त्यानंतर एक डॉक्ट्रिन ऑफ कन्व्हर्चर आपल्याकडे एक टर्मिनॉलॉजी येते. हे डॉक्ट्रिन ऑफ कन्व्हर्चर काय असतं, कुठल्याही स्त्रीला तिची स्वतःची प्रॉपर्टी तयार करण्यापासून किंवा तिला स्वतःची आयडेंटिटी वेगळी अशी करण्यापासून हे रोखतं. आणि जे हजबंडचं असेल तिथे हे मर्ज करण्यात येतं. तर ही आहे डॉक्ट्रिन ऑफ कन्व्हर्चर. जे व्हिक्टोरियन पॅट्रिऑर्कियल नॉर्म्स आहे त्याच्यावर बेस्ड आपल्याला ही डॉक्ट्रिन पाहायला मिळते. आपलं जे तर ही इथून बाद करायला हवी असं इथे म्हटलेलं आहे. रेप मॅरिटल रेपला क्रिमिनलायझेशन करण्यासाठी हे इथून बाद करावं लागेल असं सांगितलं जातं. त्यानंतर आपलं जे आर्टिकल 14 आहे त्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ असं दिलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 21मध्ये बॉडीली इंटिग्रिटी सुप्रीम कोर्ट इथे अधोरेखित करतो. स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस कृष्णा अप्पा केसमध्ये, त्यानंतर सुचिता श्रीवास्तवा वर्सेस चंदीगड ॲडमिनिस्ट्रेशन केस, अशा काही केसेस झालेल्या आहे ज्यामध्ये जे क्रिमिनलायझेशन आहे त्याच्या बाजूने पॉझिटिव्ह आपल्याला इथे निर्णय पाहायला मिळतो. आणि त्यानंतर जे डायव्होर्ससाठीचं ग्राउंड आहे, रेप इज नॉट ग्राउंड फॉर डायव्होर्स असं देण्यात आलेलं आहे, ज्याला की इथून बाद करायला हवं. त्यानंतर बघा, युनायटेड किंगडमची जी काही लॉज आहेत जनरली आपण ती फॉलो करत असतो, जी काही कॉमन लॉज आहेत ती फॉलो करत असतो. तर UKने सुद्धा 1991मध्ये जे मॅरिटल रेप आहे त्याला क्रिमिनलाइज केलेलं आहे आणि भारतामध्ये अजून सध्या आपल्याला तरी ते क्रिमिनलाइज झालेलं दिसत नाही आहे. त्यानंतर निर्भया केसमध्ये JS वर्मा कमिटीने जेव्हा हा रेपचा मुद्दा पुढे आला होता तेव्हा सुद्धा मॅरिटल रेपबद्दल इथे बोललं होतं आणि क्रिमिनलायझेशन ऑफ मॅरिटल रेप व्हायला पाहिजे असं तिथे ते सांगतात. त्यानंतर काही अगेन्स्टमध्ये सुद्धा आपल्याला आर्ग्युमेंट्स पाहायला मिळतील, ज्यामध्ये सांगितलं जातं जी मॅरेज इन्स्टिट्यूशन आहे तिचं डिस्टॅबिलायझेशन होऊ शकतं, लॉचा मिसयूज होऊ शकतो. जसं आपण वर पाहिलं 498 जे आहे ज्यामध्ये डॉरी केसेस किंवा इनलॉजकडून छळवणूकचे केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काही खोट्या घटनाही आढळून येतात आणि त्यामुळे काय तर मिसयूजसुद्धा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अवेअरनेस सगळ्यात जास्त कारगर आहे अशा काही बाबतींमध्ये. अशी लॉज आणून आपण फक्त ते स्टॉप करू शकतो, म्हणजे काय तर त्याचा ॲपिअरन्स आपण स्टॉप करू शकतो, पण जो माइंडसेट असतो ते आपण बदलवू शकत नाही.
सोबतच जी डायव्हर्सिटी आहे कल्चर्समध्ये भारतामध्ये, त्याच्यामुळे काय इम्प्लिमेंटेशन इश्यूज आपल्याला पाहायला मिळतील. लिटरसीची कमतरता, त्यानंतर फिनान्शियल एम्पॉवरमेंट झालेलं नाही आहे मोस्ट ऑफ द फिमेल्सचं. जे माइंडसेट आहे सोसायटीचं ते बदलणं गरजेचं आहे. डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळेल, पॉवर्टी पाहायला मिळेल. यामुळे इम्प्लिमेंटेशन इश्यूज आपल्याला पाहायला मिळतील. तर याच्यावरचं वे फॉरवर्ड काय असू शकतं हे तुम्हाला काय वाटतं? मी दिलेलं आहे ते हवं तर वाचू शकता. पण तुम्ही स्वतः विचार करून ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय तर तुमची ॲनालायझिंग जी कॅपॅसिटी असते ते वाढण्यास इथे मदत होईल. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. एखादं म्हणजे तुम्ही कुठल्या बाजूने आहात, जसं तुम्हाला क्रिमिनलायझेशन व्हावं की नाही व्हावं, कुठल्या बाजूने आहात ते तुम्ही लिहा. त्याच्यासाठी एक व्हॅलिड रिझनसुद्धा तिथे लिहा. म्हणजे काय, जर तुम्हाला असं वाटतं की क्रिमिनलायझेशन व्हायला हवं तर का व्हायला हवं एखादं रिझन देऊ शकता. आणि जर क्रिमिनलायझेशन नको व्हायला असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक व्हॅलिड रिझन तुम्ही तिथे खाली मेन्शन करू शकता. त्यानंतर बघा, एकलव्य स्कूल्स ज्या आहेत, जे ट्रायबल स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एकलव्य स्कूल्सचं मॉडेल आणण्यात आलं होतं. ज्यामध्ये सांगितलेलं आहे की जी टीचर्सची रिक्रुटमेंट जितकी व्हायला हवी ती त्याच्यापेक्षाही कितीतरी कमी आपल्याला रिक्रुटमेंट पाहायला मिळते आहे. तर 378 आपल्याकडे स्कूल्स आहेत आणि त्यामध्ये फक्त 4000 टीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर मॉडेलच्या अनुसार एका स्कूलमध्ये 52चा स्टाफ असायला पाहिजे आणि ज्यामध्ये फक्त 30 ही टीचर्स असायला हवीत. मग त्याच्या अनुसार पाहायला गेल्यास 11,340 टीचर्सची आवश्यकता आहे आणि फक्त 4000 टीचर्स आपल्याला आज पाहायला मिळतात. 2018-19च्या बजेटनुसार 50% जिथे पॉप्युलेशन आपल्याला एसटींची पाहायला मिळते, तिथे ही एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, ज्याला EMRS असं संबोधलं जातं, ते इथे स्थापन करायचं आहे. आणि ॲटलिस्ट पॉप्युलेशन जी आहे ती 20,000 ट्रायबल इतकी असली पाहिजे एखाद्या एरियामध्ये ही जी मॉडेल स्कूल आहे ती स्थापित करण्यासाठी. आर्टिकल 275(1)च्या अंतर्गत हे कार्य करत असतं. आणि कोण याला जबाबदार आहे, तर जी मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स आहे ती ही सगळं जे काही एकलव्य स्कूल्स आहे त्याच्या देखभालीची जबाबदारी तिची आहे. तर ही जी नवोदय विद्यालय समिती असतात, EMRS कडून जी चालवली जातात, तशाच प्रकारचा हा एक आपल्याला मॉडेल पाहता येईल. रिमोट एरियाजमध्ये जी शेड्यूल्ड ट्राईब स्टुडंट्स आहेत त्यांना इथे चांगल्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, एड्युकेशनसोबतच गव्हर्नमेंट जॉब्स आणि चांगल्या रिझर्वेशन फॅसिलिटीज आहेत त्यांची माहिती व्हावी, यासाठी म्हणून ह्या स्कूल्सची स्थापना करण्यात आलेली आहे. जेणेकरून जी ST कॅटेगरी आहे, जी शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत त्यांना आपण मेन स्ट्रीममध्ये आणू शकू, त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचा आहे. म्हणजे त्याच्यासाठी हा एक प्रयत्नाचा स्टेप आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. आपलं न्यूज इथे संपलेलं आहे. तर एडिटोरियलवर एक चांगला लेख आपल्याला आज डिस्कस करायचा आहे, ज्यामध्ये फर्टिलिटीबाबत बोललं गेलेलं आहे. जी आपली डिक्लायनिंग फर्टिलिटी आहे संपूर्ण जगाची, ती काळजीत टाकणारी आहे असं इथे लेखकांचं म्हणणं आहे. संतोष कुमार दश आणि सिद्धार्थ R यांच्याद्वारे हा लेख लिहिला गेलेला आहे. आपण यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात, ऑथर्सबद्दल. संतोष कुमार दश हे असिस्टंट प्रोफेसर आहेत गुलाटी इन्स्टिट्यूट ऑफ फिनान्स अँड टॅक्सेशन, तिरुअनंतपुरम येथे. आणि सिद्धार्थ R जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत इकॉनॉमिक्सचे युनिव्हर्सिटी ऑफ केरळ येथे. तर काय म्हटलेलं आहे, ग्लोबल पॉप्युलेशन जी आहे 2030 पर्यंत 8.5 बिलियन इतकी होणार आहे, 8.5 बिलियन इतकी होणार आहे 2030 पर्यंत. पण मागच्या 70 वर्षात पाहायला गेल्यास ॲव्हरेज ग्लोबल फर्टिलिटी जे आहे ते कमी होत आहे. म्हणजेच काय, ग्लोबल पॉप्युलेशन ही वाढती आहे पण जे ॲव्हरेज फर्टिलिटी आहे ती कमी होते आहे आणि ती 70 वर्षात 50% कमी झालेली आहे. UN पॉप्युलेशन एस्टिमेट्स अँड प्रोजेक्शन्स यांची जी रिपोर्ट आलेली आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस, त्याच्या अनुसार 1951मध्ये हा जो फर्टिलिटी रेट होता तो 5 इतका होता आणि 2020मध्ये तो 2.4 इतकाच झालेला आहे. म्हणजे काय, 51मध्ये एक स्त्री 5 मुलांना जन्म द्यायची, तर आज म्हणजे 2020मध्ये जो डेटा पाहिला आपण त्याच्यानुसार एक स्त्री 2.4 चिल्ड्रन, म्हणजे ॲव्हरेज हा जन्मदर आहे 2.4 चिल्ड्रन पर वुमन इतका पाहायला मिळतो. ही जी रिपोर्ट आहे ती कोणी प्रिपेअर केली होती? पॉप्युलेशन डिव्हिजन ऑफ डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स ऑफ UN सेक्रेटरिएट यांच्याद्वारे ही प्रसिद्ध करण्यात आली होती. कुठली रिपोर्ट? वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस.
हे सगळं झालं आहे ते डेमोग्राफिक ट्रान्झिशनमुळे. तर जी पुअरर कंट्रीज आहेत त्यामध्ये आपल्याला हे डेमोग्राफिक ट्रान्झिशन आहे ते फास्ट पाहायला मिळतं आणि जे रिच कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये स्लो पाहायला मिळतं. त्याचं एक्झाम्पल देताना पुढे लेखक सांगतात, ब्रिटनमध्ये ही जी रिच कंट्री आहे त्यामध्ये 130 वर्ष लागले हा जो बर्थ रेट आहे, जो फर्टिलिटी रेट आहे तो कमी होण्यासाठी. तर 1800 मध्ये 5 इतका होता, तर 1930 मध्ये तो 2 वर आला. म्हणजे 130 वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला फर्टिलिटी रेट कमी होण्यासाठी ब्रिटनमध्ये. तर साऊथ कोरियाबाबत बोलताना ते म्हणतात, की फक्त 20 वर्षांमध्ये हा जो दर आहे तो 2 वर आलेला आहे. 1965 ते 1985 इतक्या काळातच हा जो जन्मदर आहे तो कमी झालेला आहे. त्यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशन जे प्रॉस्पेक्टस आहे त्याच्यानुसार 1990 मध्ये 3 ते 2021 मध्ये 2.3 चिल्ड्रन इतकं सांगण्यात आलेलं आहे. आणि जी सब सहारन आफ्रिकन कंट्रीज आहेत त्यामध्ये हा जो जन्मदर आहे तो वाढताच आहे आणि 2050 पर्यंत आपल्या जी जगाची पॉप्युलेशन आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन आपल्याला सब सहारन आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाहायला मिळू शकेल. त्यानंतर जी ॲडव्हान्समेंट आहे इकॉनॉमिक रिप्लेसमेंट रेट जो आहे तो 2.1च्याही खाली जाण्याची शक्यता आहे. ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स ज्या आहेत म्हणजे जी रिच कंट्रीज आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये 2.1 हा रिप्लेसमेंट रेट आहे आपला फर्टिलिटीचा, त्याच्याही खाली इथे जाऊ शकते. आणि साऊथ कोरियामध्ये तर तो आणखीनच खाली जाईल इतकं सांगण्यात येतं. 1.05 इतकं राहणार आहे. म्हणजे एक स्त्री फक्त एकाच मुलाला जन्म देईल असा इथे ॲव्हरेज रेट सांगितला जात आहे. त्यानंतर भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इथेही काही वेगळं असं पाहायला आपल्याला मिळणार नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या अनुसार 2021ची जी रिपोर्ट आहे त्याच्यानुसार पाहायला गेल्यास 2.0च्याही खाली आपल्याला हा फर्टिलिटी रेट पाहायला मिळतो. आणि 5 वर्षात अवघ्या 5 वर्षात 10% ही घट झालेली आहे, जी चिंताजनक इथे बाब आहे असं इथे लेखक म्हणतात. 1947 मध्ये 6 मुलं एक स्त्री जन्माला घालायची. म्हणजे एका स्त्रीमागे 6 मुलं आपल्याला पाहायला मिळतात. तर 25 वर्षामध्ये म्हणजे आज एक स्त्री 5 मुलांना जन्म देतीये. म्हणजे आज नाही, त्याच्यानंतर 25 वर्षांनी म्हणजेच 1947 मध्ये 6 मुलं एका स्त्रीमागे. त्यानंतर 1952 मध्ये जगातील पहिली फॅमिली प्लॅनिंग जी आहे आपण इथे राबवली होती, प्रोजेक्ट राबवला होता. आणि त्यानंतर 25 वर्षांचा काळ लागला जिथे 6 वरून ती 5 मुलं झाली. म्हणजे 25 वर्षानंतर ती एक महिला 5 मुलांना जन्म देऊ लागली. आणि 1990च्या दशकामध्ये मग आपल्याला एका स्त्रीमागे 2 मुलं आपल्याला पाहायला मिळतात. एक स्त्री 2 मुलांना जन्म घालायला लागली 90च्या दशकामध्ये. केरळ हे पहिलं स्टेट बनलेलं आहे ज्याने रिप्लेसमेंट जी लेवल आहे त्याच्याही कमी जन्मदर ठेवलेला आहे. आणि नंतर हळूहळू बाकीची जी आपली स्टेट्स आहेत त्यांनीही हा जो सूट आहे तो फॉलो करताना आपल्याला दिसतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 2021च्या नुसार 5 स्टेट अजूनही आहेत जी हा जो रिप्लेसमेंट रेट आहे त्याच्याही वर आहेत. केरळ हे त्याच्या खाली आहे, पण बाकी आणखी काही राज्य अशी आहेत जी ह्या रिप्लेसमेंट रेटच्या वर आहेत. त्यामध्ये बिहार पाहायला मिळेल जिथे 3 आहे. म्हणजे 3 मुलं एक स्त्री जन्माला घालते आहे. त्यानंतर UPमध्ये 2.4 पाहायला मिळेल, मेघालयामध्ये 2.9, झारखंडमध्ये 2.3 आणि मणिपूरमध्ये 2.2 इतका आपल्याला जन्मदर पाहायला मिळेल. तर हे सगळं झालेलं आहे कॉन्ट्रासेप्टिव्हचं यूज, जी स्कूलिंगची इयर्स आहे ती वाढलेली आहेत त्याच्यामुळे, बेटर हेल्थ केअर फॅसिलिटीजमुळे आणि जी मॅरेज एज आहे ती वाढलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे काही सुधारणा इथे पाहायला मिळतील. त्यानंतर इकॉनॉमिक इम्प्लिकेशन्सबाबत बोलायचं झाल्यास काही पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा एखादी डेमोग्राफिक ट्रान्झिशन हे अर्लियर स्टेजवर असतं, म्हणजे सुरुवात झालेली असते ह्या ट्रान्झिशन स्टेजची, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट्स पाहायला मिळतात. जे फिमेल एड्युकेशन दिल्यामुळे काय फर्टिलिटी रेट कमी होतो आणि साहजिकच इन्कम जी आहे ती वाढायला लागते. जिथे वर्किंग एज पॉप्युलेशन ही जास्त आहे आणि डिपेंडंट जी पॉप्युलेशन आहे ती कमी आहे, तिथे आपल्याला याचा पॉझिटिव्ह इफेक्ट पाहताना दिसेल. इन्कम आणि इन्व्हेस्टमेंट्स इथे बूस्ट होताना दिसतात, सेव्हिंग्स हाय होतात. त्यानंतर डिपेंडन्सी लो होत जाते आणि जे लँड, वॉटर आणि अदर जे आपली रिसोर्सेस आहेत त्यांच्यावरचा प्रेशर कमी होत जातो. फर्टिलिटी रेट लो झाल्यामुळे काय फायदे होतात ते आपण पाहतोय. आणि सोबतच जी काही एन्व्हायर्मेंटल गोल्स असतात आपली त्याच्यामध्ये एक मोठं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. पण नंतर हळूहळू काय होतं, हा जो ह्यूज वर्किंग पॉप्युलेशन आहे तो ओल्ड एजमध्ये कन्वर्ट होतो. मग जपान अशी पहिली कंट्री बनलेली आहे ज्याच्यामध्ये निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतील.
जे फॉलिंग फर्टिलिटी रेट आहे त्याच्यामुळे तिथे फिजिकल चॅलेंजेस अनुभवता येतील. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं साऊथ कोरिया आहे, ज्यामध्येही लो फर्टिलिटी रेट पाहायला मिळेल आणि हळूहळू ते जपानच्याही म्हणजे कमी फर्टिलिटी रेट इथे आपल्याला आढळू शकतो. त्यानंतर हे जे रिप्लेसमेंट लेवल आहे त्याच्याही जर बियॉन्ड गेला, फर्टिलिटी रेट त्याच्याही बियॉन्ड गेला तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला अनुभवावे लागतील. त्यानंतर स्टॅनफोर्डचे इकॉनॉमिस्ट आहेत चार्ल्स जोन्स यांनी एक पेपर प्रसिद्ध केलेला आहे, द एंड ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिक्लाइनिंग पॉप्युलेशन. त्यामध्ये यांनी जे फॉलिंग फर्टिलिटी आहे ती जी आपली ह्युमन कॅपॅसिटी आहे, क्रिएटिव्ह कॅपॅसिटी जी आहे ह्युमनकाइंडची ती डिमिनिश होण्याची भीती इथे सांगतात आणि सोबतच टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटची नीड आहे, आपल्याला खूप गरज आहे असं ते इथे बोलतात. चार्ल्स गोडहार्ट आणि मनोज प्रधान यांनी एक बुक लिहिलेली आहे, द ग्रेट डेमोग्राफिक रिव्हर्सल, एजिंग सोसायटीज वॉर्निंग इनइक्वालिटीज अँड इन्फ्लेशन रिवायवल. यामध्ये ते फॉलिंग फर्टिलिटीबद्दल बोलतात आणि त्याचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जे इन्फ्लेशनवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे त्याच्याबद्दल सांगतात. यामध्ये काय तर जे लोअर सप्लाय होणार आहे कशाचं, लेबर्सचं, आणि त्याच्यामुळे त्यांची वेजेस ही हाय होणार आहेत आणि त्यामुळे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ते इथे सांगत आहेत. त्यानंतर ही जी डिक्लाइनिंग फर्टिलिटी आहे याला कसं डील करायचं, तर हे जे फॉल झालेलं आहे ते डेमोग्राफिक ट्रान्झिशनचं इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतं. सायंटिफिक आणि सस्टेनेबल पॉलिसीजची आपल्याला गरज आहे असं ते इथे सांगतात. त्यानंतर ओल्ड सिटिझन जे आहेत आपल्याकडे म्हणजे संपूर्ण जगात त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे हेल्थकेअर फॅसिलिटीजमुळे, चांगल्या न्यूट्रिशनमुळे आणि त्याच्यामुळे काय तर प्रॉडक्टिव्हिटीमध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर त्याचा उपाय देताना पुढे म्हणतात की 50% पॉप्युलेशन ही आपल्याला विमेनची पाहायला मिळते जगामध्ये, तर हे जे विमेन पार्टिसिपेशन आहे त्याला इथे वाढवलं पाहिजे. लेबर फोर्स पार्टिसिपेशनमध्ये विमेनचा रेट इथे वाढवला गेला पाहिजे. त्यानंतर काही देशांची यांनी एक्झाम्पल सांगितली आहे ज्यांनी चक्क फर्टिलिटीला बूस्ट करण्यासाठी काही स्कीम्स आणल्या आहेत. जर्मनीबाबत बोलताना ते सांगतात इथे लिबरल लेबर लॉज अप्लाय करण्यात आलेले आहेत, मोर पॅरेंटल लिव्हज देण्यात आलेले आहेत आणि अधिक बेनिफिट्स त्यांना देण्यात आलेले आहेत, ज्याचा इफेक्ट पाहायला मिळेल की जर्मनीचा जो फर्टिलिटी रेट आहे तो वाढताना दिसतो आहे. डेन्मार्कने काय केलेलं आहे, जी IVF असतात म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीज ज्याला आपण लेमॅन भाषेमध्ये म्हणत असतो, तर जी सेंटर्स असतात टेस्ट ट्यूब बेबीज त्यांना इथे फंड देण्यात आलेला आहे, म्हणजे स्टेट फंडेड काही IVF ती चालवत असतात जी 40 इयर्सपेक्षा कमी वयाच्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी. हंगेरीमध्ये तर नॅशनलाइजच करून टाकलेली आहेत ही जी IVF क्लिनिक्स आहेत त्यांना नॅशनलाइज करून टाकलेलं आहे. पोलंडमध्ये मंथली पेमेंट्स दिल्या जातो, 2पेक्षा जास्त चिल्ड्रन असणाऱ्या पॅरेंट्सला मंथली पेमेंट्स कॅश पेमेंट्स इथे दिल्या जातं. रशियाने जी 2 चाइल्ड असतील, सेकंड चाइल्ड जेव्हा जन्माला येईल तेव्हा 1 टाईम कॅश पेमेंट इथे देण्यात येत आहे. सोबतच एक मदर हिरोईन नावाची स्कीम त्यांनी आणलेली आहे, ज्यामध्ये 10पेक्षा जास्त चिल्ड्रन ज्या स्त्रीला असतील तिला 13 लाख रुपये कॅश पेमेंट इथे देण्यात येणार आहे. मग भारताच्या बाबतीत बोलताना लेखक म्हणतात की भारतालाही ही जी गोष्ट आहे याकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. मग त्यासाठी लिबरल लेबर रिफॉर्म्स आणायला हवेत, जे विमेनचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे त्याकडे आपल्याला भर द्यायला हवा, न्यूट्रिशन आणि हेल्थकडे जास्तीत जास्त फोकस करायला हवा, ज्याच्यामुळे आपण एक सस्टेन्ड लेबर सप्लाय आणि एक चांगलं आउटपुट मिळवू शकू. तर हे खूप चांगलं लेख होतं संतोष कुमार दास आणि सिद्धार्थ आर यांच्याद्वारे लिहिलेलं. आपण पॉप्युलेशन कमी करण्याकडे भर देत असतो, खूप चांगली गोष्ट आहे, रिसोर्सेसवरचा भार कमी व्हावा म्हणून आपण हे करत असतो, पण सोबतच आपण काय कॉन्सिक्वेन्सेस फेस करू शकतो ह्या लो पॉप्युलेशनमुळे म्हणण्यापेक्षा जे आपलं लेबर पार्टिसिपेशन असतं त्याच्यामुळे ते कमी झाल्यामुळे काय प्रॉब्लेम्स फेस आपण करू शकतो ते इथे दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. तर यासोबतच आजचं आपलं डिस्कशन इथे संपवूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.